ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नाचं उत्तर उद्या मिळू शकतं। उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे मनसेवरून भूमिका स्पष्ट करतील। त्याआधी मातोश्रीवर माजी नगरसेवकांची उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली, ज्यात मनसेसोबत जायचं का यावरून माजी नगरसेवकांची मतं जाणून घेतली। पाहूया। राज ठाकरेंसोबत एकत्र यायचं का अशी विचारणा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली, ज्यात माजी नगरसेवकांचं मत उद्धव ठाकरेंनी जाणून घेतलं आणि नगरसेवकांनी मनसे सोबत गेल्यास फायदाच होईल अशा भावना व्यक्त केल्या। येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत निवडणूक लागू शकते असा अंदाज उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय। मनसे सोबत युती करायची की नाही अशी उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना विचारणा केली। युती केली तर फायदाच होईल असं नगरसेवक उद्धव ठाकरेंना म्हणाले। मुंबईत मनसेसोबत युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याचं माजी नगरसेवकांनी म्हटलं। मुंबई महापालिकेत युती संदर्भात तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेणार असं उद्धव ठाकरे म्हणाले। तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात, येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत असं उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांना म्हणाले। शिवसेना भवन इथे निवडणूक कार्यालय उघडणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना सांगितलं। युतीचा निर्णय तुम्ही घ्यायचा, त्याच्याबरोबर कोणावर युती करायची आहे ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेब घेतील, त्याची अंमलबजावणी आम्ही करू। मनसेच्या युती संदर्भात काय विचारणा करण्यात आली का त्याबद्दल? मनसेचं असं नाही, साहेबांना फक्त साहेबांनी विचारली की बा आपण युती जर केली कोणावर करायची काय करायची ते हे पक्षप्रमुखांचा निर्णय आहे। पण जी युती झाली तर त्याचा खरोखर बेनिफिट सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांना 100% मनसेसोबत असं नाही बोलता येणार, पण साहेबांचं असं म्हणणं होतं की बाबा आपण युती केल्यावर आपल्याला किती फरक पडेल, तर सर्वांचं म्हणणं होतं की युती केल्यावर आपल्याला फायदा होईल। राज ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी आमचे वाद किरकोळ असल्याचं सांगून हात पुढे केला। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी वाद मिटवल्याचं सांगत सकारात्मक प्रतिसाद दिला। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो। पण माझी अट एक आहे, महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना, या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही। ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची, हळी द्यायची। ठाकरे बंधू अद्याप एकत्र आले नसले तरी स्थानिक पातळीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांचे सूर जुळले। दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि आंदोलनही एकत्र होत आहेत। त्यातच वर्धापन दिनाच्या एका दिवसाआधी उद्धव ठाकरेंनी लोकप्रतिनिधींसह नेते आणि माजी नगरसेवकांकडून चाचपणी केली। ज्यांना जायचं होते ते गेले, कळलं ना, ज्यांना थांबायचं असेल ते थांबले, कळलं ना। आणि अशा परिस्थितीमध्ये जे निष्ठावंत आहेत ते त्या ठिकाणी थांबलेत। अशा पद्धतीमध्ये हे काम या ठिकाणी चालू आहे। आज कोणाच्या निष्ठेवर आपण त्या ठिकाणी जाणं हे बरोबर नाही आहे, पण ही बैठक ही कामासाठी या ठिकाणी बैठक होती। ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा असतानाच अचानक राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंची 1.5 तास चर्चा झाली, पण त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या सकारात्मकतेवर अधिक परिणाम झालेला नाही, हे राऊतांच्या बोलण्यातून स्पष्ट होते। आता मुंबईत शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, त्यामुळे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे नेमकी भूमिका स्पष्ट करतील। पहिल्या दिवसापासून एका चांगल्या भूमिकेतून चर्चा करतो आहोत, पण शेवटी उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे जे दोन बंधू आहेत, त्यांचे पक्ष जरी स्वतंत्र असले तरी शेवटी ते दोन बंधू आहेत। आणि मला खात्री आहे आमच्यासारख्या चाहत्यांना की नक्कीच महाराष्ट्राच्या कल्याणाचं आणि मराठी माणसाच्या उद्धाराचं असे निर्णय घेतले जातात। त्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा अनेक विषयांवरती आपल्या भूमिका स्पष्ट करतात आणि नक्कीच ते बोलतील।
त्यामुळे पुढच्या काही तासात राज ठाकरेंसोबतच्या युतीवरून उद्धव ठाकरेंची भूमिका स्पष्ट होईल. निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.